बघा नीट 100% गाईच्या दुधापासून बनलेले शुद्ध सोनेरी आणि दाणेदार गोवर्धन तूप गर्वाने गोवर्धन। कॉटन किंग स्टुडिओ मधून तुम्ही पाहत आहात एबीपी माझा। नमस्कार, मी दीपक पळसुले। रात्रीचे 11 वाजता आहेत। मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला एक नजर टाकूया मुख्य बातम्यांवर हेडलाईन्स मधून। हेडलाईन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। ठाकरेंच्या शिवसेनेला अजूनही शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी परवानगी नाही। पक्षाकडून जानेवारीमध्येच परवानगीसाठी अर्ज, तर लवकरच परवानगी दिली जाईल, मुंबई महानगरपालिकेची माहिती। नवी मुंबईत सरकारी वनजमिनी बळकावल्याप्रकरणी सरकारकडून एसआयटीची स्थापना। सिडकोच्या 5,000 कोटींच्या वनजमीन घोटाळ्या प्रकरणाची दखल। आमदार रोहित पवारांनी सिडको भूखंड घोटाळ्याचे आरोप केले होते। आमची युती शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे, भाजपसोबत नाहीच। टीम ओमी कलानीच्या शिंदे सेनेसोबतच्या युतीमुळे महायुतीत तिढा वाढण्याची शक्यता। डोंबिवलीतील समर्थ अपार्टमेंटवरील कारवाई विरोधात रहिवासी आक्रमक। घरं पाडली तर आत्महत्या करण्याचा इशारा। फसवणूक करणाऱ्यांवर कारवाई न झाल्यानं रहिवाशांचा संताप। लालबागचा राजा मंडळाविरोधात मच्छीमार कृती समितीची तक्रार। मुख्यमंत्री फडणवीसांकडे मच्छीमार कृती समितीकडून तक्रार। मंडळाच्या कार्यकारी मंडळांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी। मोदीच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती। महाराष्ट्रातला पहिला बुलेट ट्रेनसाठी 90-70 टनांचा गर्डर टाकला। पालघरच्या साखरेत उभारला पहिला फुल स्पॅन गर्डर। मुंबईतील कांदिवली पश्चिमेत जागेच्या ताब्यावरून 2 कुटुंबांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी। बॅट, हॉकी स्टिक, विटा आणि दगडांचा वापर। एकाचा उपचारादरम्यान मृत्यू, तर 8 जण जखमी। मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर मंत्रिमंडळ बैठक। संबंधितांशिवाय इतरांना आता